मित्रांनो, जे 8 जानेवारी बुधवार रोजीचं जे कडावचं बिनजोड शर्यतीचं जे मैदान आहे, त्याचा आढावा आपण घेतलेला आहे. मैदानाची पूर्वतयारी झाली आहे आणि मैदान कशाप्रकारे होणार आहे, याची एक पूर्वतयारी म्हणून आपण एक व्हिडिओ केला आहे. मैदानाचं आयोजन कसं आहे आणि मैदानाची फाटी वगैरे सर्व दाखवण्याचा एक आपला छोटासा प्रयत्न होता. आणि तसेच सुदामदादा पवले यांच्याशी आपण चर्चा केली की मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे, टायमिंग वगैरे आणि मैदानाचे सर्व स्वरूप त्यांच्याकडून आपण जाणून घेतो. नमस्कार दादा, आता गेले बरेच दिवस आपल्या मैदानाची चर्चा आहे, म्हणजे कडावचं मैदान कधी होणार. मागे एकदा आपली तारीख डिक्लेअर झाली होती, पण काही अडचणींमुळे आपण ते मैदान पुढे ढकललं आणि तेच मैदान आता येत्या बुधवारी 8 तारखेला होणार आहे. मैदानाची तयारी जर बघितली तर आता पूर्णपणे एक 70-80% पूर्ण झालेली आहे मैदानाची तयारी. काय सांगाल मैदानाबद्दल दादा? मैदान आपण 2 वेळेला पुकारलं होतं, पण आपल्या तयारी नसल्यामुळं, परमिशन नसल्यामुळं आपण थोडं पुढे ढकललं. आता 15 जी परमिशनची गरज लागते आपल्याला शर्यतीसाठी, ती पण आपल्याला भेटलेली आहे आणि मैदानाची पण जवळजवळ 90% तयारी झालेली आहे. बॅरिगेडचं आजच काम चालू केलेलं आहे लावण्याचं. जे काही दगडी वगैरे होत्या, खडे छोटे छोटे होते, ते सर्व आज काढण्यात आलेले आहेत. उद्या माती लावून पूर्ण मैदान तयार होऊन जाईल. जर बघायला गेलो दादा तर फाटीचं अंतरही खूप चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे असं नाही की अंतर कमी आहे, अंतरही खूप जास्त आहे. आणि पुढे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे रस्त्याच्या जवळ मैदान असल्यामुळे रस्त्याच्या बाजूने पूर्ण मातीचे ढिगारे लावलेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आता काय मेन रस्ता आहे तो आणि तिथे वाहनं जास्त चालू असतात आणि बैल ज्यावेळेस इकडून जातात ते स्पीडला असतात. ते काही कुठल्या परिस्थितीत आवरत नाही लवकर, कारण मोठ्या जोडी बैल जास्त पुढे जातात. त्याच्यामुळे आपण एक खबरदारी, कुणाचा ऍक्सिडेंट होऊ नये, कुणाला इजा होऊ नये, खास करून बैलांना त्रास होऊ नये म्हणून आपण ते डबल मातीचे ढिगारे लावलेले आहेत, जेणेकरून एक ढिगावरनं बैल दुसऱ्या याच्यामध्ये बरोबर अटकला जाईल आणि तिथं गाडी आपली थांबली जाईल आणि जेणेकरून ड्रायव्हरला पण त्याची तकलीफ होणार नाही, कुणाला मार पण लागणार नाही. त्याच्यासाठी ती खबरदारी आपण घेतलेली आहे. आता दादा कसं झालंय की कडावचं जे मागच्या वर्षीचं मैदान झालं होतं ते खूप ऐतिहासिक मैदान झालं होतं, सर्वांच्या अजूनही लक्षात असं मैदान झालं होतं. आणि आता जसं तुम्ही 8 तारखेचं मैदान पुकारलंय, तर प्रत्येक जिथे जिथे शर्यतीचं आयोजन आहे त्या ठिकाणी समालोचक हेच पुकारताना नक्की बघायला मिळतात की कडावचं मैदान हे 8 वाजता सुरू होणार आहे, लवकरात लवकर गाड्यांची नोंदणी होणार आहे. तर त्या टायमिंग वगैरे बद्दल काय सांगा? हा, तीच परिस्थिती आहे, कारण माझी इच्छा आहे का लवकरात लवकर लोकांनी यावं आणि जेणेकरून सर्वांच्या गाड्या इथं व्हाव्या, कारण मागच्या वेळेस बऱ्याचशाच गाड्या परत गेलेल्या आहेत आणि आमचं नियोजन तेच असणार आहे का कुठली गाडी परत जाऊ नये, म्हणून प्रत्येक गाडा मालकांनी त्याची काळजी घेऊन ते करावं. राहिला टायमिंगचा विषय, तर टायमिंग सध्याचं तुम्ही काही केलेलं नाही, परंतु माझी तर इच्छा आहे 9च्या आतमध्ये शर्यती चालू व्हाव्यात, कारण दुपारी जास्त मग नंतर ऊन पण असतं. आता सध्या नाही ऊन, पण मार्च महिन्याच्या नंतर तर ऊनच असतं. पण आता माझी हीच विनंती राहणार आहे की लवकरच तुम्ही आलात तर आपलं लवकर शर्यती होतील आणि प्रत्येकाला चान्स भेटेल. ठीक आहे दादा. राहिला टायमिंगचा विषय, तर 2च्या नंतर आम्ही नोंदणी बंद करणार आहेत, हे मी टायमिंगचा नक्की करणार आहे. म्हणजे दादा जसं बिनजोडची नोंदणी किंवा सरासरी सर्व गाड्यांची नोंदणी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. बरोबर. ठीक आहे दादा. आता दादा सर्वात महत्वाचा प्रश्न असा राहतोय की मैदानामध्ये अशी कोणाची इच्छा नसते, पण चुकून वगैरे अपघात वगैरे होतात, तर मैदानामध्ये खबरदारी घेण्यासाठी म्हणजे हॉस्पिटलला वगैरे नेण्यासाठी आपल्या मैदानात काय सुविधा असणार आहे का? आम्ही ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध ठेवणार आहेत, परंतु मी एक हात जोडून सर्वांना विनंती करतोय की आपण आपली काळजी घ्यावी, कारण शर्यतींपेक्षा आपलं कुटुंब महत्वाचं आहे, आपला स्वतःचा जीव महत्वाचा आहे. कारण शर्यती आपण अनेक अड्ड्यामध्ये बघत असतो, बघायला पण भेटतील. आपण लाईव्ह पेक्षा आपल्याला टीव्हीला उलट त्याच्यापेक्षा चांगल्या बघायला भेटतात. बरोबर. परंतु अतिउत्साही काही लोक असतात, ते थोडस जास्त स्वतःला हे समजून पुढे जातात आणि मग स्वतःचा अपघात करून घेतल्यानंतर भरपूर कुटुंबाचं नुकसान होतं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यानंतर मी दुसरं एक सांगेल का तुमच्या माध्यमातून का इथे माझ्या इथे जे जुगाराचे काही प्रमाण आहेत, म्हणजे ते कालाचक्री काय असते ते मला त्याचे नाव येत नाही, त्यांनी इथे येऊ नये, मी त्यांना हात जोडून विनंती करतो. दुसरी गोष्ट, सट्टेवाल्यांनी तर अजिबात येऊ नये, कारण हे मैदान मी शर्यती म्हणजे बैलांना पळण्यासाठी ठेवलेले आहे. बरोबर. त्याची मी पुरेपूर काळजी घेत आलेलो आहे. बैलांना इजा होऊ नये, बैलांना कुठे दुखापत होऊ नये, म्हणून मी इथं मेहनत घेतोय. दुसरी गोष्ट, त्यांना पळण्यासाठी आपण हे मैदान करतोय, तर त्यांना पळण्यासाठी पूर्ण मैदान मोकळं भेटलं पाहिजे.
म्हणून सट्ट्यावाल्यांनी येऊन इथे जर का अडथळा करण्याचा प्रयत्न केला तर ते कुणाचंही सहन केलं जाणार नाही. त्यांना मी हात जोडून विनंती करतो, त्यांनी इथे येऊच नाही. बरोबर. सट्ट्यावाल्यांची सर्वात महत्वाची खबरदारी सट्ट्यावाल्यांची घेतली जाणार आहे. आता या मैदानाचं आयोजन नियोजन उत्तमरित्या झालंय आणि त्याची तयारी पूर्वतयारी पण खूप सुंदररित्या झाली आणि मैदान कशा प्रकारे होणार आहे हे 8 तारखेला सर्वांना दिसेलच. परंतु सर्वांना आतुरता होती की मैदानात जे गेल्या वर्षी जी मैदानं झाली त्या प्रकारचं मैदान एखादं व्हावं, तर तशा मैदानाची काय कल्पना तुमच्या डोक्यात आहे का? मी मागेच सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण ते मैदान करणार आहे. ते मागच्या वेळेस भव्यदिव्य मैदान झालं, त्याच्यापेक्षा चांगलं नियोजन करण्याची माझी इच्छा आहे. ते पब्लिक जी आली त्यावेळेस जो रेकॉर्ड झाला तो रेकॉर्ड माझा मी रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला अंदाज आहे मी जे आता नियोजन त्याच्यानंतर करणार आहे ते महाराष्ट्रात कुठं झालेलं नसेल अशा पद्धतीने त्यावेळेस नियोजन करणार आहे. पण ते नियोजन मी महाराजांच्या जयंतीनिमित्त जेव्हा मी हे नियोजन करणार आहे त्यावेळेस त्याचं पूर्ण जे काय वेगळ्या पद्धतीने नियोजन आहे त्यावेळेस ते करणार आहे. म्हणजे एक प्रकारे सांगायला गेलो तर जसं मागच्या वर्षी बैलगाडा शर्यतीमध्ये एक बक्षिसांची आपल्याला भरमसाठ बक्षिसांची लूट बघायला मिळाली, तसंच एक सरप्राईज दादा महाराजांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा सर्वांसाठी घेऊन येणार आहेत. हो, 100%. ठीक आहे दादा, तर तुम्हाला मैदानासाठी आणि त्या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद.